शरद पवारांवर टीका करताना संभाजी भिडेंची जीभ घसरली। शरद पवार म्हणजे राष्ट्रद्रोह, महाराष्ट्राला आणि देशाला लागलेली कीड। संभाजी भिडेंची शरद पवारांवर टीका। मंत्री गिरीश महाजन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेण्यास विसरले। वन विभागाच्या महिला कर्मचाऱ्यांनी व्यक्त केला संताप। अनावधानाने नाव घेण्यास विसरलो, महाजनांकडून दिलगिरी। मुंब्रा हिरवा करण्यापेक्षा तुम्हीच मूळ भगव्यात या, आम्ही तुमचं धर्मांतर करू। मंत्री नितेश राणेंचं इम्तियाज जलील यांना आवाहन। हिंदू धर्म स्वीकारला तर असं हिरव्या सापांसारखं तडफडावं लागणार नाही, राणेंची साथ। आदिवासी लॉंग मार्चच्या आयोजकांनी घेतली मंत्री गिरीश महाजनांची भेट। गिरीश महाजनांची लॉंग मार्चच्या शिष्टमंडळासोबत सकारात्मक चर्चा। उद्या मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये बैठक घेण्याचं महाजनांचं आश्वासन। सत्याहत्तराव्या प्रजासत्ताक दिनी दिल्लीमध्ये राष्ट्रपतींच्या हस्ते ध्वजवंदन। देशाच्या सामरिक सज्जतेची द्रौपदी मुर्मू यांना मानवंदना। युरोपियन युनियनचे अँटोनियो कोस्टा आणि उर्सुला वॉन डेर लेयन यांनी मुख्य अतिथी म्हणून लावली उपस्थिती। प्रजासत्ताक दिनानिमित्त कर्तव्य पथावर भारतीय सैन्याच्या पराक्रमाचे दर्शन। लष्कर, नौदल आणि हवाई दलाच्या विविध तुकड्यांचं संचलन। हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी। दिल्लीच्या कर्तव्य पथावर चित्ररथांसह भारताच्या वैविध्यतेचं दर्शन। महाराष्ट्राच्या चित्ररथासह इतर राज्यांनी घडवलं संस्कृती आणि एकतेचं दर्शन। यंदा महाराष्ट्राच्या चित्ररथाचंही कर्तव्य पथावर संचलन। महाराष्ट्रातील गणेशोत्सवाच्या संकल्पनेवर यंदाचा चित्ररथ। ढोल ताशा लेझिमच्या गजरात घडवलं संस्कृतीचं दर्शन। प्रजासत्ताक दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून वीर जवानांना आदरांजली। दिल्लीतील राष्ट्रीय युद्ध स्मारकावरती वाहिली आदरांजली। भारतीय हवाई दलाचे ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्लांना राष्ट्रपतींच्या हस्ते अशोक चक्र प्रदान। आंतरराष्ट्रीय अंतराळ केंद्रातील कामाचा सन्मान। अशोक चक्र प्रदान झालेले ठरले पहिलेच अंतराळवीर। प्रजासत्ताक दिनानिमित्त मुंबईच्या शिवाजी पार्क मैदानामध्ये मुख्य शासकीय ध्वजवंदन संपन्न। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते ध्वजवंदन। राज्यभरात त्या जिल्ह्यातील पालकमंत्र्यांच्या हस्ते ध्वजवंदन, तर ठाण्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पुण्यात उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या हस्ते ध्वजवंदन संपन्न। ध्वजाला मानवंदना देताना राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्याचा दुर्दैवी मृत्यू। धाराशिवच्या उमरग्यामधील हृदयद्रावक घटना। हृदयविकाराचा झटका आल्याची माहिती। आजपासून हार्बर मार्गावर धावणार 14 एसी लोकल। नवी मुंबईकरांचा प्रवास गारेगार होणार। CSMT ते पनवेल दरम्यान धावली पहिली एसी लोकल। पुण्यातल्या मगरपट्टा चौकात टोळक्याचा धुडगूस। दुकानाची तोडफोड करत दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न। दुकानदाराला शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी। शिर्डीत प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला साईंना 1 कोटी 1 लाखाचा सुवर्ण मुकुट अर्पण। 700 ग्रॅम वजनाचा आकर्षक नक्षीकाम असलेला सुवर्ण मुकुट साईबाबांच्या चरणी अर्पण। अमेरिका आणि इराणमध्ये युद्धाचा भडका उडण्याची शक्यता। अमेरिकेचा नौदलाचा ताफा इराणकडे रवाना। इराणचे सर्वोच्च नेते आयतोल्ला अली खामेनी बंकरमध्ये लपले।